ज्योतिबाच्या नावावर ज्योतिबाच्या नावावर ज्योतिबाच्या नावावर। नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील कासार शिरंबे या ठिकाणी। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 15 एप्रिल रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे। आमदार केसरी हे ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे। मित्रांनो, या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे हे विना प्रवेश फीचं मैदान संपन्न होणार आहे। चालू सीझनमध्ये आता हे पहिलंच असं मैदान आहे जानेवारीपासूनचं ते विना प्रवेश फीचं होतं आहे। सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे। नितीन पाटणकर साहेब, डेप्युटी कमिशनर, छत्रपती संभाजीनगर यांच्या वाढदिवसानिमित्त या मैदानाचं आयोजन करण्यात आल्याचं आपल्याला आयोजकांनी सांगितलेलं आहे। या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, बक्षिसाचं स्वरूप कसं आहे, नियम अटी कशा असणार आहेत आणि हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग। नमस्ते। नमस्कार। आपलं नाव दादा? स्वप्नील नाथा बोंद्रे। बरं दादा, गाव कोणतं आपलं? आपलं गाव कासार शिरंबे। बरं दादा, काय सांगाल, किती तारखेला मैदान संपन्न होतंय आणि मैदान कशानिमित्त आयोजित केलंय? हे मैदान मान्य नितीन पांडुरंग पाटणकर साहेब, डेप्युटी कमिशनर, छत्रपती संभाजीनगर वाढदिवसानिमित्त आमदार केसरी पर्व पहिले ओपनचं मैदान होणार आहे। बरं दादा, विना प्रवेश फीचं विना प्रवेश फीचं मैदान ठेवण्यामागचा उद्देश काय? सर्वसामान्य माणसांचा विचार करून आम्ही हे मैदान भरवलेलं आहे। बघा मित्रांनो, सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून या ठिकाणी विना प्रवेश फीचं मैदान घेतलंय। तर दादा, हे मैदान कुठं संपन्न होणार आहे? ह्या ठिकाणाला, ह्या परिसराला नाव काय? हे मैदान कासार शिरंबे गावामध्ये होणार आहे। बरं, हे काटकरमाळा म्हणून एक आहे इथं गावात काटकरमाळा म्हणून आहे। हे काटकरमाळ्याच्या रोडला हे मैदान होणार आहे। बरं, आणि पहिल्यांदाच प्रथम इथं संपन्न होतंय का? हो, पहिल्यांदा इथं प्रथम मैदान होत आहे। बरं दादा, हे ज्या फाटे आहेत हे माजी सरपंच सुदाम बोंद्रे यांच्या रानामध्ये आपण हे मैदान घेतलेलं आहे। बरं दादा, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? परवानगीची प्रोसेस पूर्णपणे झालेली आहे। बरं, अगदी अंतिम टप्प्यात काम आलेलं आहे। बरं, परवानगी कधी पाहायला मिळेल? परवानगी सोशल मीडियावरती? परवानगी तुम्हाला उद्या पाहायला मिळेल। बरं, संबंधित परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या मैदानाची पाहणी करण्यात आली का? आली सर्व पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांतर्फे। बरं, आता दादा, हे मैदान कसं आहे, आदत आहे, दुसरा आहे का ओपन आहे? हे ओपनचं मैदान आहे। बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून आपले सहकार्य आमच्या मैदानाला करावे। हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड तालुका यांनी घालून दिलेल्याच नियमाटीने पार पडेल का? यांनी केलेल्या नियमाटीनुसारच हे मैदान होणार आहे। चालते। नमस्ते, आपलं नाव सांगा? अविनाश बाजीराव बोंद्रे। दादा, काय सांगाल, भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान होतं आहे आणि ते पण विना प्रवेश फीचं होतं आहे। तुमच्या ह्या सगळ्या टीमच्या मनामध्ये कशी संकल्पना आली की विना प्रवेश फीचं मैदान घ्यायचं आहे? प्रवेश फीचं मैदान घ्यायचं म्हणजे सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे। बरं, आयोजित केलेलं आहे। बरं दादा, आता विना प्रवेश फीचं मैदान तुम्ही घेताय, बॅनरवरती 500 गाड्यांची नोंद सांगितली, बरोबर? 500 गाड्या घेणार। बरं, आता विना प्रवेश फीचं घेत असताना कुणीही जास्त गाड्या नोंद करू नये, एका नावावरती चिठ्ठ्या नोंद करू नये, डबल गाड्या होऊ नये, सर्वसामान्यांना पण सगळ्यांना या मैदानामध्ये सहभाग घेता यावा म्हणून नोंदीची प्रोसिजर काय आपली? नोंदीची प्रोसिजर अशी आहे की दोन्ही बैलगाडी मालकांचा आधार कार्ड, बैलांचा फोटो आणि ती गाडी एकदाच नोंद केली जाईल। म्हणजे एकच नोंद, जर डबल चिठ्ठी आपल्याला आली किंवा मिळाली तर ती परत चिठ्ठी टाकणार नाही आपण, म्हणजे ती बाद केली जाईल चिठ्ठी। एकच गाडी नोंद होईल, एकच गाडी। आणि त्याच्यासाठी तुम्ही टॅली करताय का आता? हा, त्याच्यासाठी टॅली आहे ना, प्रत्येक आपण नोंद झाल्यानंतर आम्ही टॅली मारतोय ना, गाड्या किती नोंद झाल्या। बैलगाडी मालकांनी जरी विना प्रवेश फीचं मैदान असलं तर कुणी एक चिठ्ठीच्या वरती नोंद करू नये। तुम्ही तुमचं नाव, स्वतः बैलगाडी मालक आणि तुमचे पहिरेकरी आणि बैलांचे फोटो आणि आधार कार्ड हे एकाच कोणाला तरी एकट्याला पाठवायचे। आणि तुमच्यामध्ये समन्वय आहे ना सगळ्यांमध्ये? समन्वय म्हणजे सगळ्यांच्या विचारानंच आहे ना, विचारानंच होतंय म्हणजे नोंदीच्या बाबतीतच की ज्याला दुसरा आहे त्याला जर नोंदीचंही झालं तर एकामेकाला सांगून दाखवून चालू आहे नोंद। साहेबांची एक आमच्या इच्छा आहे की सर्वसामान्य बैलगाडी लोकांना आपण आपला न्याय मिळवून द्यासाठी, गुलाल मिळवून द्यासाठी की बिना प्रवेश फीचं मैदान घ्यायचं आहे। बरं, आता आपण वळूया मैदानाच्या बक्षीस रचनेकडे। प्रमुख बक्षीस रचना किती असणार आहे आणि कशी असणार आहे? प्रमुख
प्रथम क्रमांक असणार 1,51,000 रुपये. बरं दुसरं दुसरं द्वितीय क्रमांक 75,051 रुपये. तिसरं तिसरं 51,051 रुपये. चौथं चौथं 41,051 रुपये. हां पाचवं पाचवं 31,051 रुपये. सहावं 21,051 रुपये. आणि सातवं सातवं 11,051 रुपये. बरं ही ही बक्षीस तुमची रचना आहे. ही मेन बक्षीस रचना झाली. हां. ह्या रोख रकमेच्या व्यतिरिक्त त्यांना अजून काय काय मिळणार 1 ते 7 नंबरला? 1 ते 7 नंबरला फायनल वाल्यासनी आपल्याला 2 सन्मान चिन्ह भेटणार आहेत. बरं आता दादा ही तुमची बक्षीस रचना हां. झाली. विना प्रवेश फीचं मैदान आहे. क्वार्टर फायनलची बक्षीस रचना कशी क्वार्टर फायनल साठी सन्मान चिन्ह एक भेटणार आणि 2,500 रुपये भेटणार. बरं त्याचबरोबर आता मेगा फायनलची कशी बक्षीस रचना? मेगा फायनलला एक सन्मान चिन्ह आणि 1,000 रुपये देऊन सन्मानित करणार आपण. बघा मित्रांनो 0 रुपये प्रवेश फी आणि सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा या ठिकाणी विचार करण्यात आला आहे. मेन बक्षिसाची रचना आहे. त्याबरोबर तुम्ही पाहताय क्वार्टर फायनलला सुद्धा बक्षिसं मिळणार आहेत. 2 नंबरला गाडी उतरणारी सेमीफायनलला आणि सेमीफायनलला 3 नंबरला उतरणाऱ्या गाडीला सुद्धा या ठिकाणी 1,000 रुपये मिळणार आहेत. हां. म्हणजे अतिशय नियोजन अतिशय व्यवस्थित करण्यात आले. पाचला बी आपण चषक देणार आहे. गट पासला सुद्धा चषक देणार आहे. देणार. म्हणजे जे आयोजक आहेत त्यांनी अतिशय सुंदर असं नियोजन केलेलं आहे. तर दादा या मैदानाची लॉट कधी काढली जातील? लॉट मैदाना दिवशी सकाळी काढली जातील. बरं 15 तारखेला सकाळी 8 वाजता लॉट जाहीर होती. बरं या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून भूमिका कोण बजावणार? गावातली म्हणजे गाव कमिटी. गाव कमिटी. आता जर अटीतटीचा निकाल झाला तर मग कुणाकडे दिला जाईल? कराड तालुका संघटना. बरं अखिल भारतीय बैलगाडी संघटना कराड तालुका. बरं त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? सुनील मोरे, रणजित बनसोडे. बरं आणि झेंडा पंच म्हणून भूमिका कोण? सोमनाथ जगदाळे. बरं त्याचबरोबर लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलच्या मार्फत होईल? प्रीती P3च्या माध्यमातून. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आव्हान म्हणजे असं करू की जास्तीत जास्त सर्व बैलगाडी मालकांनी ह्याच्यात सहभाग घेऊन जास्तीत जास्त नोंद करून आम्हाला सहकार्य करावं की जेणेकरून आम्ही बिना प्रवेश फीचं मैदान घेतलं यासाठी सहकार्य सर्व बैलगाडी मालकांनी करावं. आणि नोंदीच्या विषयी काय सूचना कराल पुन्हा एकदा सांगा? नोंदीच्या विषयी एकदाच नोंद केली जाईल. जर आम्हाला डबल चिठ्ठी आढळली किंवा वाटली तर ती आम्ही बाद करणार. बरं चालतंय. धन्यवाद दादा. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव पैलवान रमेश पवार. बरं दादा काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान अतिशय सुंदर आयोजित केले आणि एकदमच तुम्ही धक्का दिलाय महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालकांना आणि तो पण आनंदाचा. का तर विना प्रवेश फीचं मैदान घेत आहे तर ह्याच्या मागचा उद्देश काय दादा? सामान्यांना संधी भेटावी यासाठी मैदान घेतलेलं आहे. ह्यासाठी मैदान घेतले. बरं दादा आता आपण वळू मैदानाकडं. मैदानाचं रान कसं आहे, माती कशी? रान भराळ्याचं आहे, थोडंसं भराळ आहे, जास्त नाही. जास्त नाही. बरं त्यानंतर एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत? 8 फाटे आहे. त्या फाटीच्या आतात मधलं अंतर किती? 14 फुटाचं आहे. त्याचबरोबर हे ओपनचं मैदान तुम्ही घेताय, पल्ला किती ठेवलाय? पल्ला 900 फूट ठेवला आहे. बरं खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 6 थांबू शकतात एका बरं वेळेस. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 701 फूट पुढं आहे जागा बरं. थांबण्यासाठी. या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय काय? काय नाही. दादा सुट्टीच्या खाली पाठीमागच्या साईडला विरुद्ध दिशेला हां. जय असणारी विहीर आहे तर तिथं कसं काय नियोजन केलं? तिथं बॅरिकेड लावणार आहे. बॅरिकेड लावणार आणि तिला जय पण आहे, विरुद्ध जय पण बाजूला. आहे. बरं त्याचबरोबर दादा एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेड असेल? दोन्ही साईडनं 700 फूट. 700 फूट. त्याचबरोबर दादा दुसरं म्हणजे महत्वाचा मुद्दा म्हणजे ते खाद्य विक्रेते सहभागी होणार त्यांनी कोणत्या दिशेला नाही, दुकान लावायचे कुठे? उत्तरे साईडला जागा आहे भरपूर, तिकडे तिने लावा. निकाल रेषेसमोर कुणालाही लावून दिले जाणार नाही. बरं त्यानंतर जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी कुठल्या दिशेला निवारा करायचा आहे? उत्तरेला आहे, पश्चिमेला आहे, पश्चिमेला, दोन्हीकडे आहे. दोन्हीकडे आहे. बरं त्याचबरोबर दादा हे तुम्ही मैदान घेतले हे सगळं सुपीक भाग आहे तुमचा, बागायती भाग आहे. हो. तर आजूबाजूच्या काही शेतकऱ्यांची अडचण आहे का? काही अडचण नाही, कोणाची सहमत, सगळ्यांचं सहमत आहे त्याला. सहमत आहे. बरं त्यानंतर दादा दुसरं म्हणजे या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? तसलं काय थेट कुणाची बैलगाडी पळवली जाणार नाही. बरं जी बक्षिसाची रक्कम आपण बॅनरवरती जाहीर केली, मी तुमचं अभिनंदन करतो. मात्र जे आम्हाला प्रोटोकॉलनुसार प्रश्न विचारावे लागतात त्या प्रश्नानुसार प्रश्न विचारतो की जी बक्षिसाची तुम्ही रक्कम जाहीर केली ती सगळी विजेत्या बैलगाडी मालकांना मिळणार का? सगळी मिळणार, 1 आणि 1 रुपया मोजून दिला जाईल स्टेजवरती. बरं या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल दादा? जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहकार्य करावे. नोंदणी 14 एप्रिल संध्याकाळी 6 पर्यंत राहील. बरं चालते. धन्यवाद दादा. ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? हो राहणार की. बरं त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली का? ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. पिण्याचे पाण्याचे टँकर आहेत? आहेत.
बरं, त्याचबरोबर ती या मैदानामध्ये ज्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडीअडचणी आहेत, अडथळे आहेत, हे सगळे मैदान सुरू होण्याच्या दिवशी त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? हो केला ज्या जाईल. ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, हो ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी माती, आणि ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड लावून योग्य तो बंदोबस्त केला जाईल. होय. चालते, धन्यवाद दादा. थँक्यू. दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आव्हान आमचं एवढंच आहे की आमची नोंद कालपासून 2 दिवस झालं चालू झालेलीच आहे. तरी 14 तारखेपर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंद करून सहकार्य करावे आम्हाला. चालते, धन्यवाद दादा.